चार घरची धुणी भांडी करून काशीबाई घराकडे परतत होत्या. दुपारच्या उन्हाचा मारा सहन न होऊन त्यांनी पदराने घाम टिपत डोक्यावरून पदर घेतला. नी घराच्या दिशेने भराभर पावलं टाकू लागल्या. आताशा या वयापुढे झेपेना झालंय कायच. परे या पोराकडे पाहून पावलं उचलावी लागतात. बिना आईबापाचं पोर ज्ञानाकडे पाहत त्या मनाशीच बोलत चालल्या होत्या. ज्ञाना आपल्याच नादात इकडे तिकडे पाहत होता. आजे, कटाळा आला बघ. किती वेळ बसलो तो. खेळाया बी कोण नाही संगट. मध्येच काशीबाईंकडे पाहत हातात धरून चालताना ज्ञाना सांगत होता, आज सुट्टी आहे म्हणून आणला तुला माझ्यासोबत. एकटा घराकडे कटाळला असशील. ज्यांच्याकडे कामाला गेलं ते त्या मोठ्या घरातल्या आजींनी नाही का लाडू ठेवला तुझ्या हातावर. मला दिलास का तू? नाही ना मग. काशीबाई हसतच उद्गारल्या. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य पाहून ज्ञानाही हळुवारपणे हसला आणि पुढे चालू लागला. पायातील झिजलेल्या स्लीपरचा आवाज वातावरणात मिसळून जात होता. शेजारच्या मोहित्यांचा थोराड सुरेशचा वाढत्या अंगाचा शर्ट निविजार त्याच्या अंगात बुजगावण्यागत वाटत होती. गरिबीने पोट खपाटीला लागलं होतं. काशीबाई पुढे चाललेल्या ज्ञानाला निहाळत आपल्याच नादात आठवणींचे कानोसे घेत चालल्या होत्या. पायाची गती काहीशी मंदावल्यागत झाली होती. 6-7 वर्ष कंदी उलटून गेली. एसटीचा तो मोठा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला माझा लेक आणि सुनबाई हे जग सोडून गेली. ज्ञाना 4 वर्षाचा पण नसल त्यावेळेला. माझा धीरच खसला होता. पण ज्ञानाकडं पाहिलं नि मग सावरलं मी स्वतःला. पोराला थोडं तरी सुख मिळावं मनापासून वाटतंय. पण काय करू, कसं मिळवून ठेवू. आजे, तिकडं काय बघत उभारलीस अशी. आपलं घर आलं सुधी. ज्ञानाच्या आवाजानं त्या भानावर आल्या. खोपटाची कडी काढली. ज्ञाना धावतच खोपटात शिरला. तू अभ्यास कर हा बाबा तुझा. मी भाकऱ्या करते गरमागरम बरं का. काशीबाई थकलेल्या चेहऱ्याने चुली पुढील फळकुटावर बसत उद्गारल्या. ज्ञानाही निमूटपणे आपल्या पिशवीतील पुस्तकं काढून मोठ्याने वाचत चालला होता. काही वेळानं त्याचा आवाज हळू होत गेला. काय र, हळू का? वाच की मोठ्यानं. काशीबाई ज्ञानाकडे पाहत म्हणाल्या, नंतर वाचतो. फार भुका लागल्या ती. कटाळा बी आलाय. सारखा अभ्यास. अशाने येळ कसा जायचा. भिंतीला उभं राहून ठेवलेलं दुसरं पळकूट घेत तिच्यावर बसत ज्ञाना उद्गारला. 3 भाकऱ्या होत आल्यावर चुलीतील लाकडं पुढे ओढली. ताटल्यात भाकरी काढून त्यावर तेल मीठ पसरत दोघांनी मिळून ती भाकरी संपवली. मोहिते काकींकडे काढायला जायचं आहे. अजून थोड्या वेळानं. तू येणार आहेस काय? बसणार आहेस का खोपटा अभ्यास करीत? ताटल्या विसळता इसळता त्या विचारू लागल्या. मोहित्यांच्या सुरेश संगट खेळायला येणार आहे म्या. ज्ञाना खुशीत येऊन उद्गारला. पदराला हात पुशीत त्या परत खोपटात आल्या. 5-6 मिनिटं भिंतीला टेकून शांत बसून राहिल्या. आजे, चल सुरेशकडे जाऊया. वय रे सोन्या, चल जाऊया. असं म्हणत त्या पलीकडे ठेवलेली कापडी पिशवी झटकत उठल्या. ज्ञानाही पुन्हा एकदा त्यांच्यासोबत जायला निघाला. ग्रामपंचायतीच्या जवळ पोचेपर्यंत काशीबाईंचे पाय धरल्यागत झाले होते. त्या वाईच विसावा घेण्यासाठी थबकल्या. ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत काही खेळणी पडलेली ज्ञानाला दिसली. आजे, तू इथंच थांब, मी खेळणी पाहून येतो. असं म्हणत ज्ञाना पळत सुटला. खेळणी बनवण्याचं काम चालू होतं. जाळीच्या गेटजवळ येत त्याने आत डोकवायला सुरुवात केली. बराच वेळ तो तिथेच उभारून पाहत होता. हे पोरा, इथे काय करतोयस? अजून येळ आहे 2-3 दिवस. बालोद्यान झालं की ये खेळायला. चल पळ आता. बालोद्यान बांधण्यासाठी उभारलेला ठेकेदार त्याच्याकडे पाहत म्हणाला, मला पण मिळणार आहे का इथं खेळायला? झोपाळ्यावर, घसरगुंडीवर, शेरातल्यांसारखं? निष्पापपणे ज्ञाना विचारत होता. सगळ्यांसाठीच आहे बालोद्यान. ग्रामपंचायतीच्या निधीतून आज उद्यापर्यंत खेळणी बसवायचं काम होईल. उद्घाटनानंतर खेळायला मिळेल. ठेकेदार समजावणीच्या सुरात म्हणाला, पण म्या गरीब आहे. याच्यावर बसाय पैसे तर नाही ना लागत. ज्ञानाचा आवाज गोंधळागत झाला होता. नाही, अगदी मोफत आहे सर्वांसाठी. तो पुन्हा म्हणाला, चल र, मोहित्यांकडे जायला उशीर होईल. नाहीतर कामं आटपून घराकडे परतायचं आहे पुन्हा. काशीबाई उद्गारल्या. ऊन सावलीच्या खेळात दोघंही पायपुढे टाकत चालली होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. ज्ञाना उड्या मारत मध्येच एखाद्या जागेत फुलांना हात लावत चालला होता. काशीबाई त्याच्या मागून झेपेल तसं चालल्या होत्या.
दुरूनच सुरेशचं उंचावरील मोठ्यालं घर दिसू लागल्यावर नैना पळतच सुटला. नैनाला पाहून मोहिते काकी बाहेर आल्या. आजी कुठे आहे रे तुझी? ती काय? दूरवर बोट करून तो उद्गारला. भराभर पावलं टाकत वर येत त्या शेण्यानं सारवलेल्या पडवीत बसल्या. तुमचीच वाट बघत होते. चहा देते हा अर्धा कप, मग लागा कामाला. लांबनं आलाय चालत, बसा हा, असं म्हणत मोहिते काकी आत वळल्या. गप गुमान बैस इथं, इकडे तिकडे धावू नको असं. काशीबाई नैनाच्या हाताला धरून खाली बसवीत उद्गारल्या. मी सुरेश संगट खेळायला आलोय. लई कटाळा येतो सारखा अभ्यास. टी व्ही देखील नाही आपल्याकडं. की सुरेशकडं किल्लीच्या गाड्या आहे ती, तसल्या बी नाहीत. काहीच नाही. आपलं खोपटं इतकं लांब आहे, पार डोंगराच्या काडीला. आजूबाजूला दूर दूर घरं सुद्धा दिसत नाहीत कुणाची. कटाळा येतो बघ मग. तू बी थकून जातेस ते काय नाही. मी खेळणार म्हणजे खेळणार बघ. नैना कपाळाला आठ्या घालीत उद्गारला. काय म्हणतोस नैना? हातात चहाचा कप घेऊन येत मोहिते काकी विचारत होते. सुरेश संगट खेळायचं म्हणतो या. काशीबाई त्याच्याकडे पाहत उद्गारल्या. असं होय. सुरेशच्या बाबांचे मित्र आलेत शहरातनं. त्यांच्या पोरांबरोबर खेळतोय मागील दरी. रिकाम्या जागेत आहे. जातोस तर जा तू बी. मोहिते काकी हसत म्हणाल्या. तो धावतच मागील दरी गेला. सुरेश म्या बी येतो तुमच्या संगट खेळाया, मला बी घ्या ना. नैना त्याच्याजवळ येत म्हणाला. त्याच्यासोबत असलेल्या पोरांनी एकवार त्याच्याकडे पाहिलं. त्याची गरिबी त्याच्याकडे पाहता क्षणीच जाणवत होती. तू ह्याच्याबरोबर खेळणार? ह्याच्याबरोबर? त्यांनी सुरेशकडे पाहत प्रश्न केला. तो एक क्षण थांबला आणि म्हणाला. अरे नाही, हा आमच्याकडे कामाला येणाऱ्या काशीबाईंचा नातू. मी ह्याच्यासोबत कसा काय खेळेन? सुरेश कुत्सितपणे नैनाकडे पाहत म्हणाला. बऱ्याचदा कामानिमित्त काशीबाईंसोबत आलेल्या नैनाशी आपणहून खेळणारा सुरेश आज असं का बोलतोय याचीच नैनाला कोडं पडलं होतं. नैना वरमला नि आल्या पावली मान खाली घालून मागे परतला. काय र, काय झालं? त्याला परतून आलेला पाहून काशीबाई उद्गारल्या. काय नाही, मी इथंच बसतो तुझं काम बघत. नैनाच्या चेहऱ्यावर उदासी पसरली होती. पण काढण्याचं काम इतकं होतं की काशीबाईंना मान वरती करायलाही उसंत मिळत नव्हती. सूर्य उतरणीला लागला होता. गार वाऱ्याचा स्पर्श शरीराला जाणवत होता. काढलेल्या तांदळापैकी काही तांदूळ नि 2 वांगी तिला काम संपल्यावर मोहिते काकींनी दिली. दोघं जायला वळले. अंधार पडण्याच्या बेतात होता. ग्रामपंचायतीकडे पोचताच तो धावतच तयार होणाऱ्या बालोद्यानाजवळ आला. अर्धी अधिक खेळणी बसवून कामगार घरी निघून गेले होते. अरे चल बिगी बिगी, 2 दिवसांनी येऊन बघ, चल आता, असं म्हणत काशीबाई जराशा धावतच खोपटाकडे जायला निघाल्या. नैनाही त्यांच्या मागणं पाय ओढत चालला होता. दिवसामागून दिवस सरकत कधी महिने उलटत आले कळलं देखील नाही. उन्हाळा, हिवाळा नि पावसाळ्याचं चक्र काळाबरोबर फिरत होतं. काळ का कोणासाठी थांबतो? गेली 3-4 वर्ष नैना रोजच्याप्रमाणे त्या बालोद्यानाच्या गेटमधून आत डोकावत उभा होता. झोपाळा, घसरगुंडी, सीसॉसारखे निरनिराळे खेळात होते. पण उद्घाटनाअभावी मुलांना बालोद्यानात जायची मनाई होती. ए पोरा, इथं काय करतोस? साहेब, तुम्ही तर म्हणालात ना 2-3 दिवसानं सुरू होईल म्हणून बालोद्यान. 2 वर्ष उलटून गेली, पण अजून चालू झालं नाही. मला कधी खेळायला मिळणार? अरे बाबा, सुरुवातीला बालोद्यानाच्या नावावरनं वेळ फुकट गेला आणि आता त्याला हवे असलेले मोठे लोक उद्घाटनाला येत नाहीत म्हणून अडकलंय. आणि काय करणार लेका, तूच सांग आता. आम्ही नैना न बोलता नेहमीप्रमाणे खोपटाकडे परतला. काशीबाई तांदूळ निवडीत बसल्या होत्या. बरं, अभ्यासाला बस आता. त्या बालोद्यानाकडे जाऊन काय होणार नाही. आत्ता पातूर काय झालं ते पुढे होणार आहे. मी किती दिसायला पुरणार आहे तुला? बिगी बिगी शिकून मोठा हो, मग मी डोळे मिटायला मोकळी. काशीबाईंचे डोळे बोलताना पाणावले होते. चिरगुट पदरानं डोळ्यांच्या कडा टिपत ते आत जायला वळल्या. आजी, असं का गं म्हणतेस? मी शिकन, तू काय बी काळजी करू नकोस बघ. पर माझं सपन आहे बालोद्यानात खेळायचं. माझ्या संगट सुरेशला सुधीक लाज वाटते बघ खेळाया. शाळेतली पोरं माझ्या कापडांवर हसतात. तुझ्याकडे बघून मला उमेद येते या अभ्यासाची.
तू लहानपणापासून झोपताना गोष्टी सांगतेस. त्याने मला बरं वाटते वाईज, ज्ञाना म्हणाला. हातपाय धुवून ज्ञाना अभ्यासाला बसला. रात्र रात्र जागून ड्युटीच्या प्रकाशात तो अभ्यास करत होता. मनाला समजावत होता. वयाप्रमाणे शहाणा होत चालला होता. 10वीची परीक्षा होऊन गेली नि निकालाचा दिवस जवळ आला. खोपटाचा दरवाजा उघडझाप करीत होता. रात्र झाल्यानं त्याने ड्युटी मालवली. 8-10 दिवस होत आले. ज्ञाना पुन्हा एकदा आज बालोद्यानाच्या जवळ आला. ऊन, वारा, पाऊस यांचा मारा गेले काही वर्ष सोसून सारी खेळणी गंजूनच गेली होती. त्यांची दुरावस्था झाली होती. टीव्ही वगैरे इतर सोयी नसलेल्या गरिबांना हे बालोद्यान म्हणजे एक मनोरंजनाचे, बालपण अनुभवण्याचे एक साधनच होते. पण उद्घाटनाअभावी गेली बरीच वर्षे हे असंच पडून आहे. रिझल्टचा दिवस उजाडला. 10वीला बोर्डात आल्यानं पत्रकार वर्ग त्याच्याकडे घरी जमला होता. आनंदाच्या या क्षणीही काशीबाईंचा ऊर भरून आला होता. माझ्या आजीनं मला लहानाचा मोठा केला, शिकवला, मनाला जिद्द दिली, म्हणून छान मी आज तुमच्यापुढे उभा आहे. प्रायव्हेट संस्थांकडून बक्षीस रूपाने सत्काराच्या वेळी बरीच रक्कम जमा झाली. त्यातील काही रक्कम काढून घेत त्यानं गावाच्या सरपंचाकडे सोपवली. पोरा, हे कशासाठी? सरपंच त्याच्याकडे पाहत विचारू लागले. आपल्या गावात काही वर्षापूर्वी ते बालोद्यान जे बसवलं गेलंय त्याच्या दुरुस्ती करता गंजत आलंय, ते नीट करावं. उद्घाटनाअभावी लाखो रुपयांची खेळणी गंजत पडलीत. त्यांना वेळीच सावरा. आपल्या गावातील माझ्यासारख्या गरीब मुलांचं स्वप्न आहे ते बालोद्यान. त्यांच्या बालमनाला त्यात बागडण्याची संधी मिळवून द्या, हीच माझी इच्छा आहे, ज्ञाना मनापासून बोलत होता. ज्ञानाच्या देऊ केलेल्या पैशातून बालोद्यानाची पुन्हा एकदा दुरुस्ती केली गेली. उद्घाटन समारंभाची आखणीही केली गेली. ज्ञानाही त्या समारंभाला आनंदाने हजर राहिला होता. ऐनवेळी सरपंचाने ज्ञानाच्या हातात उद्घाटनाची फीत कापण्याची कात्री दिली. ज्ञानाला क्षणभर काय बोलावं काहीच कळेना झालं. काशीबाईंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ज्ञानाने भानावर येत फीत कापून बालोद्यानाचं उद्घाटन केलं. त्याच्या डोळ्यात अश्रू भरले होते. मन भरून येत होतं. आज बरेच वर्षांनी तो त्या खेळण्यांना स्पर्श करीत होता. लहान मुलांना उद्घाटनानंतर खेळताना पाहून पुन्हा एकदा मागे डोकावून बालपण अनुभवत होता, अगदी मनापासून.